मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी आज सकाळी थोडं राहिलं होतं बघा, एवढं राहिलं होतं. मग सकाळीच म्हणलं आहे ना, आंघोळ करायच्या आधी आहे ना सर्व एवढं साफ करून घेऊया. ज्या ज्या ठिकाणी गवताचं हे आहे ना साम्राज्य जे कुजून हे झालेलं आहे, त्या ठिकाणी ह्या बिचाऱ्यांची संख्या बघा किती आहे. मंडळी आता इथं खुरपलं आहे ना, 2 ते 3 मिनटामध्ये ना ते मातीत गायब होणार. हे बघा, आपण म्हणतो पण नैसर्गिक प्रक्रिया आहे ना शेतीसाठी खूप चांगली आहे. त्यासाठी आहे ना एक छोटासा गांडूळ प्रकल्प पण असावा. कमीत कमी झाडांसाठी जरी त्याचं खत वापरलं ना तर गांडुळांची संख्या वाढेल. हे बघा, अर्ज अधिक गायब झालं बघा. ज्या ठिकाणी गांडुळांची संख्या आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला ना जमीन एकदम हलकी आणि भुसभुशीत वाटणार. बघितलं, हे एवढं काल केलं आहे, काल आणि परवा दिवशी 2 दिवसात. आता जांभळीच्या झाडांनी पण कसा मोकळा श्वास घेतला बघितला ना. त्याच्यामध्ये मठ पेरला आहे ना, मठ आणि मूग. हे बघा मस्त दिसेल नाही. एवढं राहिले. हे बघा, आता हे थोडं 2 मिनटात आहे ना, 2 मिनटात ते मातीमध्ये होणार. मंडळी नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी.